पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जर तुम्हाला पुण्यवंत व्हायचं असेल तुम्हाला काय करावं लागेल? सज्जनाचं नामचिंतन करावं लागेल. काय करावं लागेल? सज्जनाचं नामचिंतन करावं लागेल. मग या समाजामध्ये पुण्यवंतापेक्षा धनवंताला काय आहे? जास्त मान्यता आहे. धनाला 3 मर्यादा आहेत. एक काळाची, देशाची आणि जन्माची मर्यादा आहे. मग असं खरं कोणतं धन आहे त्याला एकही मर्यादा नाही? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, चरण. हे सर्वात मोठं धन आहे ज्याला काळाची मर्यादा नाही, ज्याला देशाची मर्यादा नाही, ज्याला जन्माची मर्यादा नाही. हे सर्वात मोठं धन आहे. हे खरं धन आहे. म्हणून आधी हे कमवून घ्या धन. पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची नावे. हे सर्वात मोठं धन आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जर तुम्हाला पुण्यवंत व्हायचं असेल तर काय करावं लागेल? सज्जनाचं नामचिंतन करावं लागेल. मग सज्जन म्हणजे कोण? सज्जन म्हणजे संत. आणि संतांचं नामचिंतन केल्याच्या नंतर आपल्या पदरामध्ये काय पडतं? तर पुण्य पडतं. बरोबर आहे का नाही? हे खरं महाधन आहे. हे खरं धन आहे. आपण मोकार पसारा भटकतोय सध्या. आपली जागेवरच नाही, इकडं तिकडं इकडं तिकडं. आता तरी बरं चालू झालीत कीर्तन बिर्तन, जास्त परिवर्तन झालंय पहिल्यापेक्षा. त्यामुळं तरी तुम्ही जरा जाग्यावर येते. जाग्यावर विठ्ठल. हे सर्वात मोठं धन आहे. आणि मग हे धन कुठं भेटतं? काय? सज्जनाचं नामचिंतन केल्याच्या नंतर. एक जण तर म्हणला सज्जन म्हणजे कोण? लय गंध लावतो त्यो, मोठाले गंध लावतो त्यो सज्जन. अशा टप्पाऱ्या माळा घालतो त्यो सज्जन. आसन का त्यो सज्जन? लग्न मोडले त्या गांधावाल्यांनी, लग्न जमलेले लग्न. कुणाच्या किल्पा चोर, कुणाच्या वायरी चोर, कुणाच्या पाईप चोर, रानात बांधकोर. याला सज्जन म्हणतात का? फक्त लक्षण लावायचा गंध सोडायचे दुसऱ्याच्या रानात. काय ढोर म्हणतात का जनावर तुमच्याकडे? गुर सोडायचे दुसऱ्याच्या रानात. एवढ्याल्या माळा बघितले की असं वाटतं की साक्षात पंढरपूरचा पांडुरंगच आहे का काय. हिथून पार नाकापासून वर गंध हाणतो, केसा पुस्तूर. आणि इकडे काय करतो? बांध कुरितो. बरोबर आहे का नाही? का काय चुकतंय माझं सांगितलं ना. मला बोलणारे माणसं आवडते. विठ्ठल. अरे मग संतांचं नामचिंतन केल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आपल्या पदरामध्ये काय पडतं? पुण्य पडतं. आणि मग संतांचं नामचिंतन तुम्हाला बऱ्याच वेळा कीर्तनकारांनी सांगितलं असेल की देवाचं नामचिंतन घेण्याकरिता सांगितलं असन, संतांचं नामचिंतन घेण्याकरिता सांगितलं असन. बरोबर आहे का नाही? देवाचं आणि संतांचं नामचिंतन घेण्याकरिता जरी आपल्याला वेगवेगळं वाटत असेल तरी सुद्धा दोघांच्या नामचिंतनाची फलश्रुती कशी आहे? एकच आहे. कारण की देव आणि संत हे काय आहेत?
एकच आहेत, फक्त त्यांच्या प्रतिमा कशा आहेत, वेगवेगळ्या आहेत. देवते संत, देवते संत, त्या प्रतिमा निमित्त फक्त प्रतिमा वेगवेगळ्या आहेत. देव आणि संत काय आहेत, एकच आहेत. बाळूमामा कुणाचा अवतार आहे? रुद्राचा अवतार थोर हे राहतो आत्मापुर. हात वर करा. बाजूला करा. रुद्राचा अवतार हे राहतो आत्मापुर. साक्षात कुणाचे? रुद्राचा अवतार आहे. आणि ह्या बाळूमामाच्या दरबारामध्ये तुम्ही आलात ना, तर बाळूमामाला सांगू नका तुमच्या जीवनामध्ये संकट किती. काय तुम्ही आलात ना बाळूमामाच्या दरबारामध्ये, तर बाळूमामाला सांगू नका तुमच्या जीवनामध्ये संकट किती. उलट संकटांना छाती ठोकून सांगायचं, हठात माझ्या पाठीमाग आत्मापूरचा बाळूमामा उभा आहे. जीवनामध्ये चढ उतार असतोच, संकट येतातच, आणि संकट आलेच पाहिजे तू, त्याशिवाय पर्याय नाही. कारण की चांगल्या रोडला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक असावाच लागतो, त्याशिवाय असे कस लागत नाही त्या माणसाला. जीवनामध्ये विरोधक असलाच पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? हा, निंदा करणारा असलाच पाहिजे ना, विरोधक, त्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. धुणारे असल्याच पाहिजेत ना. अग तसं या पारे गावामध्ये कुणी नाही धुणं धुत एकामाकाच, सगळे आपापलेच धुते. विठ्ठल आणि बाळूमामाच्या आरतीतलं एक वाक्य आहे, काय? ह्या आयुष्यामध्ये जर तुम्ही धन कमवत असताल, संपत्ती कमवत असताल, नीतीने वागावे कमी नाही होत. उन्मत्ताला मामा शासन करीत. नीतीने वागा, नीतीने तुम्ही धन कमवा, आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पडत नाही. काय? आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच कमी पडत नाही. आणि जर अनीतीने तुम्ही जर वागत असाल, अनीतीने जर तुम्ही कमवत असाल ना, आयुष्यामध्ये तुम्हाला काहीच पुरणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा. कारण की कष्टाचा पैसा हा सुखच देतो आणि हरामचा पैसा हा दुःख देत असतो. बरोबर आहे का नाही महाराज? त्यामुळे कुणाचा तळतळाट घ्यायचा नाही, कष्टाने कमवायचं. तुम्ही आलात ना बाळूमामाच्या दरबारात, तर बाळूमामाची इथं काय पडन ते काम करायचे, सेवा करायची. एक दिवस गोष्ट लक्षात ठेवा, एक दिवस हा जगाचा मालक एवढं दिन तुम्हाला, एवढं दिन की घ्यायला सुद्धा उंचळ कमी पडेल. हा संत बाळूमामांचा दरबार आहे. अरे बाळूमामा म्हणजे कर्मयुग पुरुष आहेत. त्यांच्या रक्षणासाठी साक्षात भोळ्याच्या गळ्यातला सर्प
रक्षणासाठी येतो, बरोबर आहे का नाही? म्हणून मनापासून बाळूमामांची सेवा करा. आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच काय कमी पडणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज या मेंढी माऊलीची सेवा करा. इथं तुम्हाला काय काम पडन ते करायचं. आयुष्यामध्ये कुठंच काय तुम्हाला काटा टोचणार नाही, कारण की हा बाळूमामाचा दरबार आहे. बाळूमामा हे साक्षात महाविष्णूचा अवतार, सॉरी महाशंकराचा अवतार आहे. त्यामुळं आपल्याला काही सेवा करावं वाटेल ते बाळूमामाची सेवा करायची. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुम्हाला पुण्यवंत व्हायचं असेल तर काय करावं लागेल? सज्जनाचं नामचिंतन करावं लागेल. मग सज्जन म्हणजे कोण? कोण? संत. मग संत म्हणजे कोण? साक्षात बाळूमामा. बाळूमामाच्या नावाचा जप करायचा, बाळूमामाच्या नावाचं चिंतन करायचं, बरोबर आहे का नाही? नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा, सांगा नका रे करून आयुष्याचा नाश, पण यांना अजिबात काहीच फरक पडत नाही. लय वाटा लावलीत माझ्यासारखे, तर लय असे सरळ वाटा लावली त्यांनी, सरळ. हा, माझ्यापेक्षा महारथी रथी सगळे तुम्ही चक. औ नका करू नाश आयुष्याचा. अरे नका रे करू नाश आयुष्याचा. आता तरी सुधरा, आता तरी सुधरा. भाकरी करताना जे बाळूमामा म्हणी जा, याच्या त्याच्या उचपात्या करूस तर. हा, विठ्ठल विठ्ठल पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे. अरे तुम्हाला जर पुण्य पदरात पाडून घ्यावं आता असं वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात सज्जनाचं नामचिंतन करावं लागन. काय करावं लागन? सज्जनाचं नामचिंतन करावं लागन. अनेक महाराज लोकांनी तुम्हाला सांगितलं असन, देवाचं नामचिंतन घेण्याकरिता सांगितलं असन, संतांचं नामचिंतन घेण्याकरिता सांगितलं असन. अशा प्रकारच्या आपण वेगवेगळ्या अर्थाने देव आणि संत काय आहेत? एकच आहेत. याचा सुद्धा काय केलाय आपण? विचार केलाय, बरोबर आहे का नाही? देव आणि संत एकच आहेत. याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर देव मोक्ष देतो, मुक्ती देतो, परंतु साधू संत जीवाला जिवंतपणेच मोक्ष देतात. आलिंगन घडो मोक्षे सायुजता छोडो, ऐसा संतांची या महिमा बोल याची सीमा. अशा प्रकारे देव मोक्ष देतो, मुक्ती देतो, परंतु दुष्ट दुर्जनांना काय करतो? मारून मोक्ष देतो. पुष्कळ उदाहरण आहेत आपल्याला, पुष्कळ. तुम्हाला त्यातलं एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस भगवंत श्रीकृष्णाला मारण्याकरिता पुतना मावशी आलती, माहिती का सगळ्याला? पुतना माहिती का? पुतना माहिती का? पुतना मावशी काय करते? भगवंताला मारण्याकरिता आलती, बरोबर. मग गोकुळात आल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाच्या घरासमोर गेली आणि आवाज दिला, कोणी आहे का घरात? आवाज दिला, कोणी आहे का घरात? त्यावेळेस यशोदा माता बाहेर आली. यशोदा माता बाहेर आल्याच्या नंतर यशोदा माताने विचारलं, कोण? काय पाहिजे? मी कृष्णाची मावशी म्हणली. मावशी. यशोदा माता म्हणली, मला तर बहीण नाहीच. ही म्हणली, मावस मावती लय लांबून लागते मी मावशी, लय लांबची.
लय उता आलाय त्या मावशांना. हा तिकडची खालची करमाळ्याकडची म्हणली मी, करमाळ्याकडची म्हणली. मग यशोदा माता म्हणली बर बर, मला तर बहीण नाही पण आता आसन कोणीतरी. पण यशोदा माता म्हणली काय, भगवंत झोपले तर काय, बाळ झोपलंय तू थोड्या वेळच नाही. तेवढ्यात आई भगवंत म्हणले आईला काही कळतच नाही, भावानी पारी आलेला गिराय कशाला माघारी लावी ती. बाजार कुठाला आहे तुम्हाला इथं, इथलाच आहे का? आता बाजारा दिवशी तुम्ही जर, आता आजी तुम्ही बाजारा दिवशी बाजारात वांगे घेऊन गेलात बरोबर, विकण्यासाठी वांगे समजा बरं का, तुम्ही विकण्यासाठी वांगे घेऊन गेलात आणि आता सकाळ सकाळ किती हलकट गिरायक आलं तरी भावानी करावाच लागते का नाही, लागते का नाही? किती हलकट गिरायक येऊन द्या भावानी करावंच लागते ना, बरोबर आहे का नाही? किती हलकट गिरायक. मग एक गिरायक आलं, पिदड आलं, तर पिदडांच्या नादी लागणं म्हणजे काही एवढं सोपं नाही बाबा. डायरेक्ट महाराज लोकांना बी म्हणते गबस तू, संपलं ना, काय राहिलं. हे पिदाडे म्हणजे लय अवघड आहे, विचारायसारखंच नाही. त्यांच्यासारखे डेंजर माणसं कोणीच नाही. दोन पिदाडे असेच रस्त्याने चालले होते, पौर्णिमा होती, असेच रस्त्याने चालले होते. हे त्याला म्हणायचं मी उपमुख्यमंत्री, ते म्हणायचं मी प्रधानमंत्री. अशा गप्पा चालू होते, एवढ्या गप्पा गप्पा रंगल्या आणि गेले. अशाच रस्त्याच्या कडेला एक विहीर होती, विहिरीपाशी गेले. आणि विहिरीपाशी गेल्याच्या नंतर एकाने त्या प्रधानमंत्रीने बघितलं आतमध्ये डोकून, ओक ते म्हणते अय लका, ओक चंद्र पाण्यात पोहतोय. काय म्हणलं ते, चंद्र पाण्यात पोहतोय. लगेच दुसरा म्हणला हे आपल्याला त्याला काढावं लागेल बरं का, नाही तर ती मरायचं गटकळ्या खाऊन. चंद्र 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 गटकळ्या खाऊन मरायचं म्हणलं. मग तेवढ्यात त्याने काय केलं, एक बकेट आणि एक दोरखंड आणलं आणि बकेटीला दोरी बांधून खाली सोडली. खाली सोडलीच्या नंतर मग आता ते बकेट खाली सोडल्याच्या नंतर पाणी हालायचं. मग हालल्याच्या नंतर चंद्र असा हालायचा, तोक तोक कसा पळतोय, तोक 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 तिकडे तिकडे पळतोय, तिकडे तिकडे पळतोय. लगेच दोघ जण असे निसते येडेच मारीत बसले. मग येडे मारीत बसल्याच्या नंतर तेवढ्यात कुठून बुटून त्यात चंद्रापाशी नेम बकेट पडली. बकेट पडली की चित बकेट पडली की आला बघ चंद्र, बकेट इथं आला म्हणला. आता एक आता फक्त जोरात ओढायचं आणि त्याला वर काढायचा. काय करायचा, बाहेर काढायचा. मग बकेटीत अशी धरली बकेट जोरात ओढली, फरताळाला घुसली ना बकेट. वडता वडाना आईला चंद्र लई जड आहे म्हणला, वा लई जड आहे, आपल्या दोघाला बी रेटा नाही. आणि एकदा जोर लावू म्हणले आणि लावला नाही एकदा जोर, मधून तुटला दोर कडून डायरेक्ट एका रट्यात वर चंद्र लावला म्हणला. असले असते पिदडे विठाल. मग तसंच आजीबाई काय वांगे इकायला बसल्या होत्या. आणि वांगे इकायला बसल्याच्या नंतर आलं ना पिदाड, ते कसे दिलेत वांगे, तर ते लय जागीरदार असल्याने दाखवत असत. कसे दिलेत वांगे, आजी म्हणली 30 रुपये पावशेर. 15 रुपयांनी द्या ना मग. अयो आजी म्हणली पहाटच गेलते बाबा तोडायला, एक तर काटे कुठं कुठं टोचले तुला काय सांगू, आणि तू डायरेक्ट सकाळ सकाळच भावाने पारी 15 रुपयांनी मागायला लागले, असं कसं व्हायचं. नाही नाही द्या ना. अरे आजी म्हणायची नाही निदान 25 तरी नाही नाही 15 रुपयांनीच द्या. आजी म्हणायची नाही 25 न्या. तो म्हणायचा नाही 15. शेवट ते 20 वर आला. आजी 25च्या खाली उतरानच ना. आता हे काय कमी चिकट असतात का काय, विचारायसारखंच नाही. मग तो म्हणायचा नाही आता 20च शेवट. आजी म्हणायची 25. कसं बस 20 वर आजीला आणलं. आणि तो म्हणला माझे एकटा फक्त हाताने भवानी करून बघ, तुझं एक वांग राहणार नाही. तर आजी बी लय पुढची होती. आजी म्हणली अशी काय तुझ्या हातात जादू रे डोल्या, की तुझ्या हाताने भवानी केल्याच्या नंतर माझं एक वांग बिरायचं नाही. तो म्हणला बापाची 100 एकर जमीन त्यातला एकही गुंठा ठोला नाही, तुझ्या ह्या टोपल्यावर वांग्याची काय किंमत. तसं सकाळ किती हलकट गिरायक आलं तरी काय करावं लागतं, भवानी करावंच लागते.
तसं भगवंत म्हणले आईला काही कळतच नाही. सकाळ सकाळ आल्याला गिराईक कशाला माघारी लावती. तेवढ्यात लगेच हळूच भगवंत रडले. मग रडल्याच्या नंतर पुतना मावशी म्हणली बाळ तर जागच आहे ना. मग यशोदा माता म्हणली बरोबर ये बाबा आतमध्ये ये म्हणली तिला जा. मग त्या आतमध्ये आल्याच्या नंतर भगवंताचं काय ते स्वरूप होतं महाराज. भगवंत होता तो, आपला गोट्या होता काय. अयो इकडं शिंबूड इकडं शिंबूड आणि ती परत असाच खातो. तो भगवंत होता. आणि भगवंताला बघितल्याच्या नंतर पुतना मावशी एवढी माहून गेली. पण परत लक्षात आलं आपण कोणत्या कामासाठी आलोत. ते काम काय केलं